एक तरुण आपल्या प्रेयसीच्या घरी जातो, चाकूने भोसकून प्रेयसीला आणि तिच्या आईला संपवतो आणि दोघींनाही मारल्यानंतर स्वतःच्याही गळ्यावर वार करून घेतो। विरारच्या गणपती मंदिर परिसराजवळच्या पूनम आकांक्षा इमारतीत बुधवारी दुपारी ही थरकाप उडवणारी घटना घडली आहे। एका तरुणानं आपल्या प्रेयसीची आणि तिच्या आईची निगृणपणे हत्या केली आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। धक्कादायक म्हणजे हत्या केल्यानंतर या तरुणानं स्वतःचाही गळा कापून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। या सगळ्या घटनेमागचा थरकाप उडवणारा घटनाक्रम या रिपोर्ट मधून समजून घेऊ। नालासोपारा मधील मोरे गावात राहत असलेला 27 वर्षांचा शिवम उपाध्याय। शिवमचं 24 वर्षांच्या नॅन्सी मिश्रा हिच्या सोबत प्रेम संबंध होते। दोघांचंही प्रेम बरंच पुढे गेलेलं असल्यानं शिवम तिच्यासोबत लग्नाच्या विचारात होता। बुधवारी दुपारी शिवम लग्नाच्या चर्चेसाठी विरार पश्चिम मध्ये असलेल्या आपल्या प्रेयसीच्या घरी आल्याची माहिती होती। पूनम आकांक्षा इमारतीच्या फ्लॅट नंबर 301 मध्ये शिवम पोहोचला। तिथे त्याची प्रेयसी नॅन्सी मिश्रा आणि तिची आई सरिता मिश्रा या दोघीही उपस्थित होत्या। शिवम लग्नासाठी आग्रही होता, पण नॅन्सीची आई या लग्नाच्या विरोधात असल्याची माहिती आहे। त्यामुळे त्यांच्यात वाद झाला। हा वाद विकोपाला गेला आणि आरोपी शिवमनं आपल्या कटाप्रमाणे फ्लॅटचा दरवाजा आतून बंद केला आणि इथूनच हा सगळा थरार सुरू झाला। दोघींनाही काही कळाच्या आत शिवमनं घरातल्या चाकूनं आई आणि मुलीला भोसकायला सुरुवात केली। आरोपी शिवमनं दोघींवरही सपासप वार केले। या हल्ल्यात दोघींचाही जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे। या घटनेनंतर आरोपीनं ब्लेडनं स्वतःचाही गळा कापून घेतल्याचं समोर आलेलं आहे। घटनेदरम्यान फ्लॅटमध्ये जोरदार झटापट झाली आणि त्यावेळेला हा सगळा प्रकार आजूबाजूच्या लोकांनाही कळला। या आवाजानं आजूबाजूचे लोकही हादरले। यावेळेला खिडकीची काच फुटल्यानं लोकांना आत काहीतरी घडत असल्याचा संशय आला आणि त्यांनी या घटनेची तात्काळ पोलिसांना माहिती दिली। घटनास्थळी पोहोचलेल्या बोळिंज पोलिसांना फ्लॅटचं दार आतून बंद असल्याचं लक्षात आलं। तेव्हा परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी अग्निशमन दलाच्या पथकाला बोलावलं। अग्निशमन दलाच्या जवानांनी बिल्डिंगच्या बाहेरच्या बाजूनं खिडकीतून फ्लॅटच्या आत शिरत दरवाजा उघडला। तेव्हा पोलीस आत शिरले आणि पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचा पंचनामा केला। या प्रकरणातले दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेत, तर जखमी आरोपीला तात्काळ जवळच्या संजीवनी रुग्णालयात भरती करण्यात आलंय। सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत, पण त्याची प्रकृती सुद्धा चिंताजनक आहे। दरम्यान मागच्या 2 वर्षांपासून आरोपी शिवम आणि नॅन्सी यांच्यात प्रेम संबंध होते अशी माहिती आहे। या नात्याला पुढे घेऊन जाण्यासाठी लग्न करण्याची शिवमची इच्छा होती। त्यासाठी तो मंगळवारी रात्री सुद्धा आपल्या नातेवाईकांसोबत नॅन्सीच्या घरी आला होता, पण या विवाहाला नॅन्सीच्या आईनं विरोध केला होता आणि नॅन्सीनंही त्यामुळे लग्नाला नकार दिला होता। आणि याच रागातून संतापलेल्या आरोपीनं बुधवारी दुपारी 12:30च्या सुमारास नॅन्सीच्या घरात प्रवेश केला आणि इथेच हा सगळा प्रकार घडला अशी माहिती आता समोर आली आहे। बोळिंज पोलिसांनी या प्रकरणात दुहेरी हत्येचा गुन्हा दाखल केलाय। पोलिसांकडून आता पुढील तपासही सुरू झालाय। प्राथमिक तपासात प्रेम प्रकरणातून हा हल्ला झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। तरी या दुहेरी हत्येमागचं नेमकं कारण काय हे आता पोलीस शोधतायत। त्यामुळे तपासात काही वेगळं कारण समोर येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।